नांदेडच्या माळेगावमधील श्री खंडोबाच्या यात्रेची तयारी पूर्ण झालेली आहे। 4 दिवस ही यात्रा सुरू राहणार आहे। पशूंच्या बाजारासाठी ही यात्रा प्रसिद्ध असून खासदार रवींद्र चव्हाणांनी यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला। सलग सुट्ट्या आणि एकादशीमुळे पंढरपूरमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। लाखो पर्यटक पंढरपुरात दाखल झाल्याने विठुरायाच्या दर्शनासाठी 2 किलोमीटरपर्यंत रांगा बघायला मिळत आहेत। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीच्या कामाला आता सुरुवात झाली आहे। 3 मीटर उंचीच्या चौथऱ्यावरती पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे। भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज प्रसिद्ध क्रिकेटपटू झहीर खान याने पत्नी अभिनेत्री सागरिका घाटगेसह साई दरबारी दर्शन घेतलेले आहे। यावेळेला साईबाबा संस्थानच्या वतीने झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे दाम्पत्याचा सत्कार केला। आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिर सफला एकादशी निमित्त देशी विदेशी फुलांचा आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। पहाटेच्या सुमारास माऊलींच्या संजीवन समाधीवरती अभिषेक केल्यानंतर माऊलींची पूजा करण्यात आली। नाताळच्या सुट्टीमध्ये किल्ले रायगडला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे। सध्या रायगड किल्ला पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेलेला आहे। यामध्ये शिवभक्तांप्रमाणेच शैक्षणिक सहली सुद्धा रायगडावरती येत आहेत। जळगावच्या धरणगावातील बसस्थानकातील पथदिवे रात्रीच्या दरम्यान बंद अवस्थेत आहेत। तसंच स्थानकामध्ये प्रसाधनगृह, पाण्याची कोणतीही सोय नाहीये। त्यामुळे धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या हनुमंत कथेसाठी येणाऱ्या भाविकांचे मोठे हाल होत आहेत। सोलापुरातील महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाला अक्षरशः ग्रहण लागलेलं आहे। प्राणी संग्रहालयामध्ये 40हून अधिक त्रुटी आढळल्याने 2021लाच याची थेट मान्यता रद्द करण्यात आली। मात्र हे संग्रहालय वन्यप्रेमींसाठी बंद असलं तरी त्यात 4 बिबटे, 100हून अधिक हरणांच्या प्रजाती, 10 माकडं, 14 मगर आणि 2 मोर आहेत। पालघरच्या डहाणूमध्ये रस्ता रुंदीकरणाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। या कामादरम्यान तिवरांच्या झाडांची कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार विनोद निकोल यांनी केली। अकोला जिल्ह्यात नाफेडतर्फे सोयाबीन खरेदी सुरू करण्यात आलेली आहे। दरम्यान सोयाबीनसाठी वापरला जाणारा बारदाना संपल्याने खरेदी प्रक्रियेला विलंब होतोय। त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण आहे। जळगावच्या भादली गावातील जिल्हा परिषद शाळा मोडकळीस आलेली आहे। विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आल्याने शाळेची दुरुस्ती करण्याची मागणी आता ग्रामस्थांनी केलेली आहे। तात्काळ दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे। पंढरपुरातील चंद्रभागा नदी ही प्रचंड घाणीच्या विळख्यामध्ये अडकलेली आहे। दरम्यान चंद्रभागा नदी स्वच्छ करा, अन्यथा चंद्रभागेतील कचरा शासकीय अधिकाऱ्यांच्या दालनात टाकला जाईल असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिला आहे। करमाळाच्या अनेक भागामध्ये नगरपालिकेकडून दूषित पाणी पुरवठा केला जातोय। वारंवार तक्रारी करून सुद्धा नगरपालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत। हिंगोलीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना नवीन घरं दिली जाणार आहेत। त्यामुळे पोलीस वसाहतीत जुनी घरं पाडण्याचं काम आता सुरू करण्यात आलं आहे। उल्हासनगरमधील वाहन चालकांना सांताक्लॉजने नियमांचे धडे दिलेले आहेत। विविध चौकात वाहतूक पोलिसांसह सांताक्लॉजने वाहन चालकांचं लक्ष वेधत त्यांना वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे। गोंदियामध्ये शक्ती दिनानिमित्ताने आदिवासी बांधवांकडून भव्य रॅली काढण्यात आलेली आहे। रॅलीमध्ये आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारं नृत्य सादर करण्यात आलं। वाचोऱ्यामध्ये बसचं स्टेअरिंग व्हायब्रेट होत असतानाचा चालकाने बस आगाराबाहेर काढलेली आहे। प्रवाशांना घेऊन निघालेल्या भंगार अवस्थेतील बसचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। छत्रपती संभाजीनगरच्या सम्राट अशोक बुद्ध विहारातून गौतम बुद्धांची मूर्ती चोरीला गेलेली आहे। त्यामुळे आंबेडकरी समाज आक्रमक झालेला आहे। पोलिसांनी तात्काळ कारवाई न केल्यास छत्रपती संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। नाशिकच्या दिंडोरीमध्ये बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। प्रिंटर, कागद आणि मोबाईल पोलिसांकडून जप्त करण्यात आलेला आहे। 20,700 रुपयांच्या मुद्देमालासह 3घांना बेड्या ठोकण्यात आल्या। बीड जिल्ह्यात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने बदलीसाठी थेट पोलीस महासंचालकांकडे अर्ज दाखल केलेला आहे। यामध्ये त्यांनी कारण जरी घरगुती दिलं असलं तरी सध्याची जिल्ह्याची स्थिती पाहताच त्यांनी बीड सोडण्याचा निर्णय घेतल्याची पोलीस दलामध्ये चर्चा आहे। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर बस आगारातून बस फेऱ्या लेट होत असल्यामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांची तारांबळ उडते। संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी दर्यापूर बस स्थानक परिसरात ठिय्या आंदोलन केलं।
साताऱ्यातील शहीद जवान शुभम घाडगेंचं पार्थिव कामेरीमध्ये गावात दाखल झालेला. यावेळेला गावकऱ्यांसह सैन्यातील जवानांनी त्यांना मानवंदना दिली. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या यल्लम्मा देवीच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे. आकाश पाळण्यांसह विविध गोष्टी अनुभवण्यासाठी भाविकांनी यात्रेमध्ये मोठी गर्दी केली आहे. खिलार जनावरांची कोट्यवधींची उलाढाल हे यात्रेतलं प्रमुख आकर्षण आहे. बंगालच्या उपसागरात वादळी वारे जमा होत असल्यामुळे जळगावात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. जळगावात 27 आणि 28 तारखेला मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. खरीप हंगाम 2024-25 साठी तुरीची किमान आधारभूत किंमत 7,550 रुपये प्रति क्विंटल आहे. मात्र त्यानुसार सध्याच्या किमतीत किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आता केळी कापसासह इतर फळ पिकांकडे वळलेला आहे. जिल्ह्यातील फळ पिकांचं क्षेत्र वाढू लागलेलं असून जिल्ह्यामध्ये 65,000 हेक्टर क्षेत्रावरती 16 प्रकारच्या वेगवेगळ्या फळांची लागवड केली जाते. त्यामुळे जळगाव जिल्हा आता फ्रूट बास्केटकडे वाटचाल करतो. हवामान खात्याकडून येत्या 3 दिवसात राज्यात पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. राज्यामध्ये 27 डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाडा आणि विदर्भात 27 आणि 28 डिसेंबर दरम्यान गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 30 डिसेंबरपासून थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये 4 ते 5 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं. त्यामुळे हरभऱ्यासह रब्बीची इतर पिकं धोक्यात आलेली असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 2 सख्या चिमुकल्या बहिणींच्या हत्येने पुण्यातील राजगुरू नगर हादरलेलं आहे. घरच्या वरच्या मजल्यावरती राहणाऱ्या आचार्याने अतिप्रसंग करत हत्या करत दोघींचे मृतदेह घरालगतच्या इमारतीजवळील ड्रममध्ये ठेवले. राजगुरूनगर अत्याचार प्रकरणी पीडित मुलींचे नातेवाईक आक्रमक झालेले आहेत. आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांसह भटक्या विमुक्त जमावतींच्या संघटनांनी रास्तारोको आंदोलन केलंय. जोवर आरोपीला फाशी देत नाही तोवर मुलींचे मृतदेह ताब्यात न घेण्याची सूचना नातेवाईकांनी केली. दरम्यान राजगुरूनगर घटनेतील पीडित मुलींचे मृतदेह शवविच्छेदनानंतर पुण्यावरून राजगुरूनगरकडे रवाना झालेले आहेत. त्यामुळे मृतदेहाची विटंबना करू नका, मृतदेह ताब्यात घ्या अशी विनंती खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी आंदोलकांना केली. नाशिक महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त राहुल कर्डिले यांची नियुक्ती रद्द करण्यात आलेली आहे. तर कर्डिलेंऐवजी NMRDAच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी नाशिक मनपाच्या आयुक्तपदी नव्याने नियुक्ती केलेली आहे. कल्याणपूर्वमध्ये एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी आरोपी विशाल गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला काल शेगावच्या सलूनमधून पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. शेगावमध्ये आल्यानंतर आरोपी विशाल गवळी हा वेषांतर करण्याच्या प्रयत्नात होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कल्याणच्या घटनेची गंभीर दखल घेत ठाणे पोलीस आयुक्तांची फोनवरून चर्चा केली आहे. विकृतांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, हा खटला जलदगती न्यायालयात चालवा असे आदेश पोलीस आयुक्तांना देण्यात आले. अंबरनाथचे शिवसेना आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या हत्येचं प्लॅनिंग केलं जात असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने अंबरनाथ शहरातून दोघांना ताब्यात घेतलेलं आहे. किणीकर यांच्या पोलीस बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आली. लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये सुरू होणार आहेत अशी माहिती शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी दिलेली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरणार असा दावा खोतकरांनी केला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात VIP दर्शन सेवा 5 जानेवारीपर्यंत बंद करण्यात आली आहे. ख्रिसमस सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. धाराशिवमध्ये शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी पवनचक्की कंपनीसह 13 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांच्या मारहाणीची बातमी न्यूज 18 लोकमध्ये दाखवल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोन्याच्या पाठोपाठ आता चांदीच्या दागिन्यांसाठी सुद्धा हॉलमार्किंग करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते. चांदी किंवा चांदीचे दागिने खरेदी विक्री करण्यासाठी नियम बनवण्याची तयारी सरकारकडून सुरू असल्याची माहिती समोर येते. स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या स्वस्त वस्तूंचा लाभ मिळवण्यासाठी आता नागरिकांना शिधापत्रिका दाखवण्याची गरज नाहीये. सरकारने मेरा रेशन 2.0 हे विशेष ॲप
आणलेला असून त्यातील नोंदीच्या आधारे लाभधारकांना वस्तूचा लाभ घेता येणार आहे. रावेरच्या पालघरमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये आमदार अमोल जावळे यांनी अचानक भेट दिलेली आहे. त्यानंतर प्रशासनाने तात्काळ सुधारणा प्रक्रिया सुरू केलेली आहे. रुग्णालयातील अस्वच्छता, कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती यावरती आक्षेप घेतल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर किरण पाटील यांनी रुग्णालयाची पाहणी करून सुधारणा करण्याचे आदेश दिले. धाराशिवमध्ये महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे भावी पालकमंत्री आशयाचे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच बॅनरबाजी करण्यात आली. पालकमंत्री पदाचं वाटप 100% पूर्ण झालेलं आहे. येत्या 2 ते 3 दिवसात पालकमंत्री पदाचं वाटप जाहीर होईल अशी माहिती उदय सामंतांनी दिली. गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री व्हावेत असं कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना वाटतंय असं म्हणत भरत गोगावलेंनी पालकमंत्री पदाची इच्छा व्यक्त केलेली आहे. भाजपासह महायुतीतील सर्व आमदारांनी देखील ही इच्छा असल्याचं ते म्हणाले. धुळ्यामध्ये आंबेडकरी अनुयायांच्या वतीने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आलाय. परभणी घटनेसह अमित शहांच्या वक्तव्याचा निषेधार्थ आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले. रावेर तालुक्यातील सावदा इथे गेल्या 3 महिन्यांपासून गढूळ पाणीपुरवठा होतो, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी स्वच्छ पाणीपुरवठा न झाल्यास आंदोलन करू असा इशारा नगरपालिकेला दिला आहे. कुख्यात दहशतवादी हरविंदर सिंह रिंदा याच्या नावाने 20 लाखांची खंडणी मागणाऱ्या एकाला नांदेड पोलिसांनी अटक केलेली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर क्राईम शाखेने संयुक्त तपास करत आरोपी सिकलकर याला अटक केलेली आहे. बीडमधील पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातून तब्बल 10 बॅटऱ्यांची चोरी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. विशेष म्हणजे एका पोलिसानेच ही चोरी केल्याचं उघड झालंय. या प्रकरणी सहाय्यक फौजदार आणि दुकानदार या दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.